नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रशिक मॅथ अकॅडमी या माझ्या YouTube चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो. तर काल आपण UPSC CET 2025 साठी PYQ अनालिसिस सुरू केलं होतं. तर काल आपण भाग 1 बघितला 2024 PYQचा. आज आपण आता भाग 2 बघत आहोत. ठीक आहे. काल आपण इतिहास आणि करंटचे प्रश्न डिस्कस केले होते. आज आपण आता भूगोल, त्याच्यानंतर सायन्स, त्याच्यानंतर पॉलिटी आणि इकॉनॉमी आणि पर्यावरण या विषयाचं विश्लेषण करू आणि विज्ञान सुद्धा. ओके, सो फर्स्ट क्वेश्चन काय आहे तर खालीलपैकी कोणते वस्तुमान हालचालीच्या घटनेत येते? तर खालीलपैकी कोणते वस्तुमान हालचालीच्या घटनेत येते? तर काय ते मातीचा ढिगारा सुद्धा हालतो. त्याच्यानंतर हिमस्खलन, बरोबर आहे, आणि त्याच्यानंतर भूस्खलन. ठीक आहे. ते आपण हिमालयामध्ये हिमस्खलन होते आणि भूस्खलन म्हणजे भूकंप वगैरे. ठीक आहे. सो लँडस्लाइड हे उत्तराखंडमध्ये वगैरे होते. त्याच्यानंतर मग हे एव्हालॅन्की, ठीक आहे, आणि सॉइल क्रीप. ठीक आहे. तर हे काय तिन्ही काय वस्तुमान हालचालीच्या घटनेत येतात. म्हणून काय वरीलपैकी सर्व स्टेटमेंट काय बरोबर आहेत. ओके, सो 1 2 3 ऑल ऑफ दी अबोव इज राईट. ओके, ऑल ऑफ अबोव करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन. तर काय पृथ्वीच्या गतीच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. ठीक आहे. पृथ्वी काय सूर्याभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत फिरते, हे वाक्य अगदी बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतर काय सूर्याभोवती पृथ्वीच्या स्थितीत बदल झाल्यामुळे ऋतू बदलतात, बरोबर आहे. त्याच्यानंतर काय तर पृथ्वीच्या सूर्याभोवती तिच्या कक्षेत फिरणाऱ्या गतीला परिभ्रमण म्हणतात. तर हे वाक्य काय चुकीचं आहे. त्याला परिभ्रमण नाही तर परिवलन म्हणतात. ठीक आहे. पृथ्वी काय सूर्याच्या भोवती फिरते त्याला काय म्हणतात तर परिवलन म्हणतात, आणि पृथ्वी स्वतः भोवती फिरते त्याला काय म्हणतो आपण परिभ्रमण म्हणतो. ठीक आहे. ठीक आहे. तर द मोशन ऑफ द अर्थ अराउंड द सन इज कॉल्ड रोटेशन, का त्याला रिव्होल्यूशन म्हणतात. ठीक आहे. आणि रोटेशन काय पृथ्वी स्वतः भोवती फिरते त्याला रोटेशन म्हणतो. ठीक आहे. त्याच्यामुळे काय तिसरं स्टेटमेंट चुकीचं आहे. पहिलं आणि दुसरं स्टेटमेंट काय बरोबर आहे. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. काय गोदावरी नदी खालीलपैकी कोणत्या टेकड्यामधून उगम पावते? तर कुठून? त्र्यंबकेश्वर मधून काय तिचा उगम होतो. हे कुठे आहे? नाशिक मध्ये आहे. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. तर कोणती लाट प्रथम पृष्ठभागावर येते? ओके. सो याच्यावरती राज्यसेवेला सुद्धा प्रश्न विचारला होता 19 सप्टेंबरला. सो पी लाट आणि एस लाट. ओके. तर कोणती लाट प्रथम येते? ठीक आहे. तर पी लाट म्हणजे काय तर प्रायमरी वेव्स होते. ठीक आहे. पी म्हणजे प्रायमरी वेव्स आणि एस म्हणजे काय तर सेकंडरी वेव्स. सो पहिल्यांदा कोणती येईल मग? प्रथम कोणती येईल? प्रथम येणारी लाट म्हणजे प्रायमरी वेव्स. ठीक आहे. आणि दुसऱ्यांदा येणारी सेकंडरी वेव्स. ओके. सो हे जी पी वेव्स असते ही काय असते एस वेव्ह पेक्षा काय असते फास्ट असते. काय असते जी स्पीड पी वेव्हची जी स्पीड आहे प्रायमरी वेव्हची स्पीड आहे ते सेकंडरी वेव्ह पेक्षा काय असते फास्ट असते. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. तर काय चेरापुंजी खाली विधाने विचारात घ्या. चेरापुंजी पूर्व खासी टेकड्यावर स्थित आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय जगातील सर्वाधिक सरासरी पावसाची नोंद मानसिनराम मध्ये झाली आहे. ओके. तर वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर हे दोन्ही स्टेटमेंट काय बरोबर आहेत. ओके. सो चेरापुंजी हे काय पूर्व खासी टेकड्यावर स्थित आहे. कुठे? तर हे मेघालयमध्ये. ओके. आणि काय जगातील सर्वाधिक पावसाची नोंद मानसिनराम कुठे? हे सुद्धा कुठं? मेघालयमध्ये. ठीक आहे. तर दोन्ही मुद्दे मेघालयाच्या संबंधित आहेत. ओके. त्याच्यानंतर मग बस्तारमध्ये राहणाऱ्या समुदायाबाबत खालीलपैकी कोणती बाब बरोबर आहे? ठीक आहे. तर ही कम्युनिटीज आहेत. ठीक आहे. कोणत्या कम्युनिटीज आहेत? ट्रिबल कम्युनिटीज. ठीक आहे. एसटी कॅटेगरीज आपण ज्याला म्हणतो. ठीक आहे. सो त्या कोणकोणत्या आहेत तर आदिवासी जमात, मारिया, दुर्वास, भात्रस आणि हलबास या कुठे आढळतात? तर बस्तार छत्तीसगड मध्ये या जमाती आढळतात. ठीक आहे. आदिवासी जमाती आढळतात. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. तर काय खालील विधानांचा काय खाली जोड्या लावा. ठीक आहे. खाली जोड्यांचा विचार करा. ओके. सो काय तिहेरी डॅम कुठे आहे? तर उत्तराखंड मध्ये. ठीक आहे. तिहेरी धरण कुठे आहे? उत्तराखंड मध्ये आहे. कोणत्या नदीवर? तर भागीरथी नदीवर. त्याच्यानंतर हिराकुंड धरण कुठे आहे? तर ओडिसामध्ये महानदीवर. ठीक आहे. आणि कोयना धरण कुठे आहे? तर कोयना नदीवर आहे. ठीक आहे. ते महाराष्ट्रामध्ये. त्याच्यामुळे काय वरील सर्व जोड्या काय बरोबर आहेत. ओके. ठीक आहे. तिन्ही जोड्या काय बरोबर आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन.
खाली जोड्यांचा विचार करा. ठीक आहे, खाली जोड्यांचा विचार करा. अणुप्रकल्प आणि राज्य दिलेले आहेत. ओके. सो काक्रापार कुठे आहे तर गुजरातमध्ये आहे, हे अगदी बरोबर आहे. त्याच्यानंतर कैका कुठे आहे तर कर्नाटक, हे सुद्धा बरोबर आहे. ननोर हे राजस्थानमध्ये आहे का? नाही. तर ननोरा कुठे आहे तर उत्तर प्रदेशमध्ये आहे. कुठे आहे? उत्तर प्रदेशमध्ये. एक मिनिट. काक्रापार कुठे आहे? गुजरातमध्ये आहे. नरोरा जो आहे तो कुठे आहे? यूपी मध्ये आहे. ठीक आहे, कुठे आहे? यूपी मध्ये आहे, उत्तर प्रदेशमध्ये आहे. ओके. आणि कैगा कुठे आहे तर कर्नाटकमध्ये. त्याच्यामुळे काय, या दोनच जोड्या काय आहेत? बरोबर आहेत. ठीक आहे. बरोबर किती जोड्या जोडल्या आहेत तर 2 जोड्या या बरोबर जोडलेल्या आहेत. ओके. सो फक्त 2 जोड्या काय आहेत? बरोबर आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर काय तर उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया काय? उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया यांच्यातील सीमारेषा चिन्हांकित करते. ठीक आहे. कोणत्या याच्याने तर 38वी काय पॅरलल लाईन. कोणती? 38वा समांतर रेषा. ठीक आहे. 38वी समांतर रेषाने काय करते त्याला उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियाला काय करते? विभक्त करते. ठीक आहे. तर त्या अनुषंगाने मग काय 49 खूप महत्वाचं आहे. ठीक आहे. 49 हे काय तर अमेरिका आणि कॅनडाला काय करते? विभक्त करते. ठीक आहे. त्याच्यानंतर मग कोणतं आहे तर जे भारत आणि चीन दरम्यान कोणती रेषा आहे तर मॅकमोहन रेषा आहे. ठीक आहे. भारत आणि चीनच्या दरम्यान कोणती आहे? मोहन कुठे गेला? चीनमध्ये गेला. भारतातील मोहन चीनमध्ये गेला. म्हणजे मॅकमोहन रेषा कुठे आहे? भारत आणि चीनच्या मधामध्ये आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सर्वात कमी जी सीमारेषा लागली आहे ती आपली कोणत्या देशासोबत लागली आहे तर अफगाणिस्तान सोबत. ती फक्त 106 किलोमीटर. ठीक आहे. किती? 106 किलोमीटर. त्या लाईनला आपण काय म्हणतो? ड्युरंड लाईन म्हणतो. ठीक आहे. आणि जी पाकिस्तान सोबत लागली आहे तिला काय म्हणतो आपण? रेड क्लिफ लाईन म्हणतो. ठीक आहे. कारण की पाकिस्तान आपल्यासाठी धोक्याचा आहे, त्याच्यामुळे रेड कलर लक्षात ठेवा. ठीक आहे. रेड क्लिफ. ठीक आहे. तर रेड क्लिफ लाईन काय भारत पाकिस्तानच्या दरम्यान आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. तर खालीलपैकी काय? खालीलपैकी कोणती जोडी ज्वालामुखी आणि त्यांच्या स्थानाच्या संदर्भात योग्यरित्या जुळत नाही? ओके. सो काय इटलीमध्ये एटना ही ज्वालामुखी कुठे आहे तर इटलीमध्ये आहे, अगदी बरोबर आहे. त्याच्यानंतर काय मारापी ही ज्वालामुखी आहे कुठे? इंडोनेशियामध्ये, हे सुद्धा बरोबर आहे. त्याच्यानंतर बॅरनपेठ हे कुठं? भारतात, आपले अंदमान निकोबार इथे. सो मोनालोआ जो आहे काय? मोनालोआ आहे कुठे आहे तर युएसए. कुठे? युएसए मध्ये हवाई इथे. ठीक आहे. युएसए हवाई इथे काय तर मोनालोआ आहे. आइसलँड इथं नाही. त्याच्यामुळे हे काय स्टेटमेंट चुकीचं आहे. ठीक आहे. तर एटना इटली हे सुद्धा बरोबर आहे. त्याच्यानंतर मारापी इंडोनेशिया हे सुद्धा बरोबर आहे. आणि बॅरनबेट भारत हे सुद्धा काय बरोबर आहे. तर चुकीचं कोणतं आहे? स्टेटमेंट नंबर 3 हे चुकीचं आहे. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन काय तर जगातील प्रमुख हवामान क्षेत्राच्या संदर्भात खाली जोड्यांचा विचार करा. ओके. सो काय ॲमेझॉन बेसिन हे काय तर उष्णकटिबंधीय वर्षावन आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर सहारा वाळवंट हे कुठं? गरम वाळवंट हे सुद्धा बरोबर. आणि सायबेरिया कुठं? टुंड्रा प्रदेश. म्हणजे टुंड्रा म्हणजे काय तर जिथे बर्फाच्छादित प्रदेश असतो त्याला आपण टुंड्रा प्रदेश म्हणतो. सो ॲमेझॉन बेसिन म्हणजे हे कुठं आलं तर आपला दक्षिण अमेरिका. ठीक आहे. दक्षिण अमेरिका हे काय उष्णकटिबंधीय वर्षावन. ठीक आहे. तर ॲमेझॉन नदी इथून वाहते. ओके. त्याच्यानंतर सहारा वाळवंट म्हटलं तर कुठं? आपला आफ्रिका खंडामध्ये. ठीक आहे. तर हे वाळवंट आहे. जगातील सर्वात मोठे वाळवंट काय? सहारा वाळवंट आहे. ठीक आहे. आणि सायबेरिया हा जो भाग आहे तो कुठे येतो? युरोप. ठीक आहे. रशियाचा भाग आहे टुंड्रा प्रदेश. ओके. सो त्या अनुषंगाने काय तर ह्या तिन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. ओके. तर तिन्ही जोड्या काय आहेत? बरोबर आहेत. त्याच्यानंतर काय खालील विधाने विचारात घ्या. ओके. सो काय सर्व रेखावृत्त समान लांबीचे आहेत. बरोबर आहे. सर्व रेखावृत्त काय आहेत? हे झाले रेखावृत्त. तर हे काय आहेत? समान लांबीचे आहेत. हे स्टेटमेंट काय अगदी बरोबर आहे. मुख्य रेखावृत्ताचे मूल्य जे 0 डिग्री इथे. ठीक आहे. हे किती असते तर 0 डिग्री असते. हे सुद्धा स्टेटमेंट काय बरोबर आहे. त्याच्यानंतर आहे मुख्य रेखावृत्त आणि 180 रेखावृत्त पृथ्वीला काय दोन समान भागामध्ये विभागतात. ठीक आहे. तर इथे 180 डिग्री असते. ठीक आहे. आणि काय करते तर पृथ्वीला समान 2 भागामध्ये विभागते. ओके. सो तिसरं स्टेटमेंट सुद्धा काय बरोबर आहे. त्याच्यामुळे काय कोणती विधाने बरोबर आहेत तर तिन्ही विधाने काय बरोबर आहेत. ओके. सो तिन्ही विधाने काय बरोबर आहेत. ठीक आहे. मोहन कुठे गेला? ठीक आहे. तर मॅकमोहन रेषेने कोणता देश वेगळा केलेला आहे? ठीक आहे. भारतातील मोहन कुठे गेला? चीनमध्ये गेला. तर काय भारत आणि चीन यांच्या दरम्यान कोणती रेषा आहे तर मॅकमोहन रेषा आहे. ठीक आहे. पाकिस्तान अफगाणिस्तानला सुद्धा काय ड्युरंड रेषा लाईन अलग करते. ठीक आहे. आपण भारत आणि पाकिस्तान रेड क्लिप लाईन. ठीक आहे. येलो
LOC, भारत आणि पाकिस्तानच्या मध्ये काय ती लाईन LOC, ठीक आहे, रेड क्लिफ लाईन, ठीक आहे. पाकिस्तान आणि काय अफगाणिस्तान मध्ये कोणती तर ड्युरंड लाईन, आणि भारत आणि चीन यांच्या दरम्यान कोणती LAC लाईन आहे, ठीक आहे, लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल, लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल. ओके, सो त्यालाच आपण काय म्हणतो, मॅकमोहन लाईन सुद्धा म्हणतो. त्याच्यानंतर मग जगातील काय कच्च्या तेलाचे सर्वात मोठे उत्पादक खालीलपैकी कोणते आहेत, ठीक आहे. सौदी अरेबिया आहे का, नाही. संयुक्त राष्ट्र, रशिया, कॅनडा, तर कोणता आहे, युनायटेड स्टेट्स हे काय आहे तर जगातील कच्च्या तेलाचे सर्वात मोठे उत्पादक आहेत, ठीक आहे. त्याच्यामुळे युनायटेड स्टेट हे उत्तर आहे. ओके, त्याच्यानंतर काय? खालीलपैकी कोणत्या देशाने काय जगातील सर्वात जास्त लिथियमचा साठा आहे, ठीक आहे. कोणत्या देशात आहे तर चिली, चिली या देशामध्ये काय लिथियमचा साठा सर्वात जास्त आहे, ठीक आहे. तर हे कुठं आला आपला साऊथ अमेरिका, ठीक आहे, साऊथ अमेरिकामध्ये हे आला, ठीक आहे. जो भाग आहे हा कसाचा आहे, चिली या देशाचा भाग आहे, ठीक आहे. तर तिथे काय सर्वात जास्त लिथियम आढळते, सर्वात जास्त काय आढळते, लिथियम आढळते. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पॉलिटीचे क्वेश्चन आहेत आता. ओके, सो काय भारतातील केंद्रशासित प्रदेशाबद्दल खाली विधाने विचारात घ्या. तर काय केंद्रशासित प्रदेशांचे प्रशासन राष्ट्रपतींनी नियुक्त केलेल्या प्रशासकाद्वारे केले जाते, बरोबर आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर काय दिल्ली आणि पुदुचेरीच्या स्वतःच्या विधानसभा आणि निवडून आलेले मुख्यमंत्री आहेत, बरोबर आहे, दिल्ली आणि पुदुचेरीच्या संदर्भात. काय म्हणते त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेटमेंट आहे की सर्व केंद्रशासित प्रदेशांना राज्यसभेत प्रतिनिधित्व आहे. सर्व केंद्रशासित प्रदेशांना आहे का, नाही. तर कोणकोणते आहेत, जम्मू आणि काश्मीर, ठीक आहे, जम्मू आणि काश्मीर. त्याच्यानंतर कोणता, दिल्ली. त्याच्यानंतर काय, पुदुचेरी, ठीक आहे. या तीन यांना काय तर केंद्रशासित प्रदेशा, या तीन केंद्रशासित प्रदेशांना राज्यसभेत काय प्रतिनिधित्व आहे. त्याच्यामुळे काय तिसरं स्टेटमेंट हे चुकीचं आहे. त्याच्यामुळे पहिलं आणि दुसरं स्टेटमेंट काय बरोबर आहे. ओके, सो कोणती विधाने बरोबर आहेत, 1 आणि 2 हे विधाने फक्त बरोबर आहेत. ओके, त्याच्यानंतर काय तर पक्षांतर विरोधी कायद्याच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या, ठीक आहे. कायदा संसदेत आणि राज्य विधानमंडळामध्ये पक्षांतराच्या स्थितीशी संबंधित आहे, बरोबर आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर काय 52व्या घटना दुरुस्ती 10व्या अनुसूचीमध्ये समाविष्ट केल्या, ठीक आहे. 52व्या घटना दुरुस्तीने काय 10व्या अनुसूचीमध्ये ते समाविष्ट करण्यात, ठीक आहे, पक्षांतर विरोधी कायदा. ओके, सो हे दोन्ही स्टेटमेंट काय तर बरोबर आहे, ठीक आहे. 52वी घटना दुरुस्ती 1985. ओके, सो 10व्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. तर ते काय दोन्ही स्टेटमेंट हे बरोबर आहेत. हाच प्रश्न कुठे मला आता आला होता, तर हा एसएससी स्टाफ सिलेक्शन कमिशनला हा प्रश्न मला आलेला होता पार्टीच्या. ओके, तर काय दोन्ही स्टेटमेंट हे बरोबर आहेत. नेक्स्ट क्वेश्चन काय तर भारतीय राज्यघटनेने कोणते कलम मूलभूत अधिकार म्हणून अभिव्यक्ती आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची हमी दिलेली आहे. तर कोणते कलम, 15 आहे का, नाही. त्याच्यानंतर 21 आहे का, नाही. 17, तर कलम 19 हे काय आहे तर मूलभूत अधिकार म्हणून काय अभिव्यक्ती आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याशी संबंधित आहे, ठीक आहे. त्याच्यामध्ये मग बोलण्याचा अधिकार, भाषण देण्याचा अधिकार, सभा भरवण्याचा अधिकार, वास्तव्य करण्याचा अधिकार, मग जमीन खरीदण्याचा अधिकार वगैरे वगैरे येतात. ओके, त्याच्यानंतर मग तर हा काय जम्मू काश्मीर भारताचा भाग कसा बनला, तर ते राजा मानसिंग होते, त्यांनी काय केलं होतं तर इन्स्ट्रुमेंट ऑफ एक्सेशन म्हणजे काय त्यांनी स्वाक्षरी केली होती, काय केली होती त्या दस्तऐवजावर काय केली होती, स्वाक्षरी करून तो काय भारतामध्ये समाविष्ट झालेला होता, ठीक आहे. त्यालाच काय म्हणतो प्रवेशाचे साधन, त्याला इंग्लिशमध्ये इन्स्ट्रुमेंट ऑफ एक्सेशन म्हणतात, ठीक आहे. तर ते स्वाक्षरी करून भारतामध्ये समाविष्ट झालेला राज्य आहे. ओके, त्याच्यानंतर काय तर भारतीय संसदेच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या, ठीक आहे. राज्यसभा ही कायमस्वरूपी संस्था आहे आणि ती विसर्जनाच्या अधीन नाही, बरोबर आहे, ठीक आहे. तिचे विसर्जन होते का, नाही. राज्यसभा ही परमनंट आहे आणि तिचे विसर्जन होत नाही, ठीक आहे. त्याच्यानंतर काय वित्त बिले लोकसभेतच प्रथम मांडली जातात, बरोबर आहे, हे स्टेटमेंट सुद्धा बरोबर आहे. राष्ट्रपती लोकसभा विसर्जित करू शकतात, तर हे तिन्ही स्टेटमेंट काय तर बरोबर आहेत. ओके, सो तिन्ही स्टेटमेंट काय बरोबर आहेत. नेक्स्ट क्वेश्चन काय तर खालीलपैकी कोणता विषय हा म्हणजे युनियन लिस्ट म्हणजे काय तर केंद्र सूची, ठीक आहे. तर केंद्र सूचीमध्ये येणार कोणतं तर संरक्षण, रेल्वे, ठीक आहे. त्याच्यानंतर मग तुमचा आयुध जे डिफेन्सच्या सगळ्या गोष्टी आहेत त्यावाल्या,
ठीक आहे. त्याच्यानंतर काय आपला रेल्वे, विमा, LIC वगैरे या सगळ्या गोष्टी येतात. डाक, ठीक आहे. डाक वगैरे कुठे येते तर संरक्षण याच्यामध्ये येते, ठीक आहे. आणि हे कुठे येते तर राज्य सूचीमध्ये येते. शेती, पोलीस, मत्स्य व्यवसाय कुठे येते तर राज्य सूचीमध्ये येते. ओके. नेक्स्ट क्वेश्चन काय तर भारतातील केंद्र आणि राज्यामधील आर्थिक संबंधाबाबत खालील कोणते विधान बरोबर आहे? ठीक आहे. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? सो काय, केंद्र सरकार राज्य यादीतील विषयावर कर लावू शकते. ठीक आहे. केंद्र सरकार काय राज्य यादीतील विषयावर कर लावू शकते. हे पहिलं स्टेटमेंट. ओके, बघू याला. केंद्रीय यादीतील विषयावर राज्य सरकार कर लावू शकते. आता केंद्रीय यादीतील विषयावर राज्य सरकार कर लावू शकते का? नाही, हे स्टेटमेंट तर चुकीचे आहे. ओके. त्याच्यानंतर काय, राष्ट्रपतींनी केंद्र आणि राज्यामध्ये करांच्या वितरणाची शिफारस करण्यासाठी वित्त आयोगाची स्थापना केलेली आहे. हे स्टेटमेंट काय अगदी बरोबर आहे. कोणती कलम? कलम 280 नुसार. ठीक आहे. कलम 280 नुसार काय, राष्ट्रपती केंद्र आणि राज्यामध्ये करांच्या वितरणाची शिफारस करण्यासाठी काय वित्त आयोगाची स्थापना करतील. ओके. सो केंद्र सरकार राज्य यादीतील विषयावर कर लावू शकते का? तर हे स्टेटमेंट चुकीचं आहे. ठीक आहे. केंद्र सरकार राज्य यादीतील विषयावर कर लावू शकत नाही. त्याचं काम कोणाचं आहे तर राज्य सरकारचं काम आहे. ठीक आहे. आणि लास्ट स्टेटमेंट काय तर केंद्र सरकार आपला महसूल राज्यांना वाटून घेऊ शकत नाही तर वाटून घेऊ शकतो. ठीक आहे. तर हे सुद्धा स्टेटमेंट काय चुकीचं आहे. त्याच्यामुळे फक्त 3 स्टेटमेंट हे काय बरोबर आहे. ओके. त्याच्यानंतर काय, भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदात मणिपूर राज्यासंदर्भात विशेष तरतूद देण्यात आली आहे? तर त्याची ट्रिक आहे काय, नामास माग की नामास. ठीक आहे. नामास माग की नामास माग की ही काय ट्रिक आहे. ठीक आहे. सो काय 371. ठीक आहे. 371A, 371B, 371C मध्ये काय आला आपला मणिपूर. तर 371C कुठे दिसत आहे? 371C हे काय मणिपूर. ठीक आहे. नागालँड, त्याच्यानंतर अरुणाचल प्रदेश, मणिपूर, आंध्र प्रदेश विद्यापीठ, त्याच्यानंतर सिक्कीम, मिझोरम, त्याच्यानंतर काय हे गोवा, कर्नाटक. ठीक आहे. अशा प्रकारे हा क्रम राहील. नामास माग की. ओके. सो 371C हे उत्तर येईल. त्याच्यानंतर काय की भारतीय राज्यघटनेतील घटनात्मक उपायांच्या अधिकाराच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. ठीक आहे. मूलभूत अधिकारांच्या काय अंमलबजावणीसाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा अधिकार नागरिकांना देतो. ठीक आहे. कलम किती? 32. ओके. सर्वोच्च न्यायालय आणि राज्य आपला उच्च न्यायालयात जाण्यासाठी किती तर कलम 226. ओके. कलम 226 कुठे उच्च न्यायालयात जाण्यासाठी अधिकार देतो आणि 32 कुठे तर सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा अधिकार देतो. ठीक आहे. म्हणून पहिले स्टेटमेंट काय बरोबर. ठीक आहे. काय आपल्या मूलभूत अधिकाराचे जर उल्लंघन झाले तर कलम 32 नुसार आपल्याला सुप्रीम कोर्टात जातात येते आणि कलम 226 नुसार कुठे हायकोर्टात जाता येते. ठीक आहे. आता हे डॉक्टर B.R. आंबेडकरांनी भारतीय संविधानाचे काय हृदय आणि आत्मा मानले होते. ठीक आहे. तर दोन्ही स्टेटमेंट काय आहेत? हे बरोबर आहेत. दोन्ही स्टेटमेंट काय बरोबर आहेत. भारताच्या राष्ट्रपतींच्या काय अधिकार आणि कर्तव्याच्या संदर्भात खालील विधाने विचार करा. ठीक आहे. खालील विधानांचा विचार करा. ठीक आहे. तर काय संसदेच्या दोन्ही सभागृहांपैकी कोणतेही अधिवेशन चालू नसताना राष्ट्रपती अध्यादेश जारी करू शकतात. हे स्टेटमेंट काय अगदी बरोबर आहे. ठीक आहे. राष्ट्रपतींना क्षमा, सूट किंवा शिक्षेची माफी देण्याचा अधिकार आहे. ठीक आहे. तर दोन्ही स्टेटमेंट काय बरोबर आहे. किती? कलम 72 नुसार ते काय करतात तर राष्ट्रपती क्षमा करू शकतात. ओके. सो दोन्ही स्टेटमेंट काय बरोबर आहेत. हम्म. तर काय खालीलपैकी कोण राज्यांच्या परिषदेचे अध्यक्ष म्हणून कर्तव्य बजावतात? ठीक आहे. राज्यांच्या परिषदेचे. ठीक आहे. राज्यांच्या परिषदेचे अध्यक्ष तर कोण असतात? उपराष्ट्रपती. ठीक आहे. राज्यसभेचा सभापती हाच काय असतो तर राज्य परिषदांचा अध्यक्ष असतो. ठीक आहे. राज्यांच्या परिषदेचा अध्यक्ष कोण असतो तर राज्यसभेचा सभापती. तर राज्यसभेचा सभापती कोण असतो तर उपराष्ट्रपती असतो. त्याच्यामुळे काय भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभा परिषदांचे अध्यक्ष असतात. सॉरी, भारताचे काय उपराष्ट्रपती. भारताचे उपराष्ट्रपती. सो करेक्ट आन्सर कोणता आपला? ऑप्शन नंबर 3. त्याच्यानंतर काय पंच आणि पंचायत हा कोणाला उत्तरदायी असतात? ठीक आहे. पंच आणि ग्रामपंचायत
कोणाला उत्तरदायी असतात? तर कोणाला उत्तरदायी असतात? पंचायत समितीला असतात का? नाही. जिल्हा परिषदला असतात का? नाही. राज्य सरकारला असतात का? नाही. तर कोणाला असतात? ग्रामसभेला उत्तरदायी असतात. ठीक आहे. पंच आणि ग्रामपंचायत कोणाला उत्तरदायी असतात? तर ग्रामसभेला उत्तरदायी असतात. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. तर काय? भारतीय निवडणूक आयोगाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. ठीक आहे. निवडणूक आयोग ही कायमस्वरूपी घटनात्मक संस्था आहे. बरोबर आहे. आता भारतीय निवडणूक आयोग म्हटलं तर कलम 324. किती? कलम 324. ओके. मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्तांचा कार्यकाळ 6 वर्षाचा असतो. बरोबर आहे. हे स्टेटमेंट सुद्धा ठीक आहे. ठीक आहे. वयाचे किती? 65 ते 6. 65 to 6 हा काय त्यांचा कार्यकाळ असतो. ठीक आहे. निवडणूक आयोगाचे निर्णय अंतिम आणि निवडणुकाच्या संचालनादरम्यान बंधनकारक असतात. हे सुद्धा स्टेटमेंट काय? बरोबर. म्हणजे वरीलपैकी सर्व स्टेटमेंट हे काय? बरोबर आहेत. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट. तर काय? खालीलपैकी कोणत्या प्रकारची आणीबाणी भारतात आतापर्यंत घोषित करण्यात आलेली नाही? ठीक आहे. घोषित केलेली नाही. ठीक आहे. आर्थिक आणीबाणी लागल्या का भारतात? नाही. राष्ट्रपती राजवट लागले का? भरपूरदा. ठीक आहे. सर्वात जास्त राष्ट्रपती राजवट कुठे लागली? तर मणिपूरमध्ये. ठीक आहे. 10 वेळा. आणि सर्वात आधी कुठे लागली राष्ट्रपती राजवट? तर पंजाबमध्ये लागलेली आहे. ठीक आहे. सो काय? तर 352 कलम 352 काय? राष्ट्रीय आणीबाणी. ठीक आहे. त्याच्यानंतर काय? कलम 356 तर हे काय? राष्ट्रपती राजवट आहे. आणि कलम 360 आहे काय? तर आर्थिक आणीबाणी जी आतापर्यंत कधीच लागलेली नाही. सो फक्त स्टेटमेंट 2 बरोबर म्हणजे काय घोषित केले नाही तर फक्त एक हे घोषित केलेलं नाही. ओके. सो ऑप्शन 1 इज आन्सर. त्याच्यानंतर मग भारतीय निवडणूक आयोगाबाबत खालील विधाने विचारात घ्या. ठीक आहे. तर काय? भारतीय संविधानाचे भारतीय मतदार यादीचे देखरेख, दिशा आणि नियंत्रण आणि निवडणुकाचे संचालन यासाठी स्वतंत्र निवडणूक आयोगाची तरतूद केलेली आहे. हे स्टेटमेंट काय? अगदी बरोबर आहे. त्याच्यानंतर काय? ECI ही काय? इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ही कायमस्वरूपी घटनात्मक संस्था आहे. हे सुद्धा स्टेटमेंट काय? बरोबर आहे. ठीक आहे. ECI भारतातील लोकसभा, राज्यसभा, राज्य विधानसभेच्या निवडणूक आणि देशातील राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती कार्यालयांचे व्यवस्थापन करते. हे स्टेटमेंट काय? तर बरोबर आहे. वरीलपैकी सर्व विधाने काय? बरोबर आहेत. ओके. वरीलपैकी काय? सर्व विधाने हे बरोबर आहेत. ठीक आहे. तर काय? एखादी लाट एखाद्या माध्यमातून काय? एखादी लाट एखाद्या माध्यमातून जाताना दिशा बदलते अशी कोणती घटना आहे? तर त्याला आपण काय म्हणतो? अपवर्तन. ठीक आहे. त्याला काय म्हणतो? रिफ्रॅक्शन असे म्हणतो. ठीक आहे. आता एक ग्लास आहे. या ग्लासामध्ये काय? पाणी आहे. आणि जर आपण इथे पेन्सिल अशी बुडवली पाण्यात, ठीक आहे, पेन्सिल अशी बुडवली तर तिची डायरेक्शन आपल्याला ही अशी रिफ्रॅक्ट झालेली दिसते. ओके. सो पेन्सिल आणि पाण्याचं एक उदाहरण घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला काय? रिफ्रॅक्शन ही प्रोसेस दिसून येईल. ठीक आहे. तर फिनॉमिना वेअर वेव्ह चेंज डायरेक्शन इट पासेस थ्रू इट मीडियम. ओके. सो त्याला आपण काय म्हणतो? रिफ्रॅक्शन असे म्हणतो. काय? कच्च्या तेलाचे काय? कच्च्या तेलाचे घटक वेगळे करण्यासाठी कोणती प्रक्रिया वापरली जाते? ठीक आहे. विच प्रोसेस इज यूज टू सेपरेट क्रूड ऑइल इंटू इट कंपोनेंट्स? तर त्याला आपण काय म्हणतो? डिस्टिलेशन. त्याला काय म्हणतो आपण? डिस्टिलेशन असे म्हणतो. डिस्टिलेशन असे म्हणतो. द प्रोसेस इज यूज सेपरेट क्रूड ऑइल इंटू इट्स कंपोनेंट्स कॉल्ड डिस्टिलेशन. नेक्स्ट क्वेश्चन. तर काय? नैसर्गिक संसाधनाचे संरक्षण आणि शाश्वत व्यवस्थापन करणे हे संवर्धनाचे उद्दिष्ट आहे. ठीक आहे. संवर्धनाच्या संदर्भात आपल्याला खालील विधाने विचारात घ्यायची आहेत. नैसर्गिक संसाधनांचे काय? संरक्षण आणि शाश्वत व्यवस्थापन करणे हे संवर्धनाचे उद्दिष्ट आहे. स्टेटमेंट बरोबर आहे. त्याच्यानंतर काय? तर वन्यजीव संरक्षण प्रजाती आणि त्यांच्या अधिवासाच्या संरक्षणावर लक्ष केंद्रित करते. हे सुद्धा बरोबर आहे. संवर्धनाच्या प्रयत्नामध्ये इन सिटू आणि एक्स सिटू या धोरणाचा समावेश असू शकतो. ठीक आहे. तर हे तिन्ही स्टेटमेंट काय? बरोबर आहे. ठीक आहे. ऑल ऑफ दी अबोव इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन. सो काय? हां. रेयांच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. ठीक आहे. रेयान रेशमपेक्षा स्वस्त आहे. बरोबर आहे. आणि रेशीम तंतू प्रमाणे विणले जाऊ शकते. हे सुद्धा हे स्टेटमेंट काय? बरोबर आहे. ठीक आहे. रेयान हे रेशीम सारखे गुणधर्म असलेले फायबर आहे. हे सुद्धा बरोबर आहे. रेयान हे नैसर्गिक रेशीम आहे. तर हे नैसर्गिक रेशीम नसून हे काय? मानव निर्मित रेशीम आहे. ठीक आहे. सो हा आर्टिफिशियल आहे. तो नैसर्गिक नाही.
त्याच्यामुळे काय पहिला आणि दुसरा स्टेटमेंट हे बरोबर आहे, तिसरं स्टेटमेंट हे चुकीचं आहे. सो 1 and 2 इज राईट. फक्त 2 स्टेटमेंट काय बरोबर आहेत. ओके. तर काय कोळशाच्या संदर्भात खाली विधाने विचारात घ्या. कोक मिळवण्यासाठी कोळशावर प्रक्रिया करताना कोळसा वायू मिळतो, बरोबर आहे. कोक हा कार्बनचा जवळजवळ शुद्ध प्रकार आहे. तर दोन्ही स्टेटमेंट काय ते बरोबर आहे. ठीक आहे. कोल गॅस इज ऑप्टेन ड्युरिंग द काय प्रोसेसिंग ऑफ कोल टू गेट कोक, बरोबर आहे. कोक इज एन ऑलमोस्ट प्युअर फॉर्म ऑफ कार्बन. ते दोन्ही स्टेटमेंट काय बरोबर आहेत. ओके. सो 1 and 2 इज राईट. त्याच्यानंतर सायन्सचे प्रश्न. पुढीलपैकी कोणकोणत्या पुनरुत्पादनाची विखंडन पद्धती पाळली जाते, ठीक आहे. सो काय इन विच ऑफ द फॉलोइंग फ्युजन मोड, ठीक आहे. फ्युजन आणि फ्युजन मोड दोन असतात, ठीक आहे. सो फ्युजन मोड मध्ये काय होते तर बॅक्टेरिया आणि प्रोटोझोआ हे काय येतात तर फ्युजन मोड मध्ये येतात. आणि व्हायरस हे ना फ्युजन आहे ना फ्युजन आहे, ठीक आहे. तर व्हायरस मुळे काय होते, एक मिनिट, तर व्हायरस मध्ये दोन्ही प्रोसेसर होत नाही, ठीक आहे. तर बॅक्टेरियाचं काय, बॅक्टेरिया आणि प्रोटोझोआ हे काय फ्युजन मोड मध्ये येतात. ओके. त्याच्यामुळे 1 आणि 3 हे बरोबर आहे. त्याच्यानंतर काय तर जनुकशास्त्राच्या संदर्भात खालील विधाने काय विचारात घ्या. डीएनए पेशीमध्ये अनुवांशिक माहिती वाहून येते, ठीक आहे. आपण इंग्लिश मध्ये बघू. विथ रिफरन्स जेनेटिक्स कन्सिडर फॉलोइंग स्टेटमेंट. ओके. सो डीएनए कॅरीज द जेनेटिक्स इन्फॉर्मेशन इन सेल्स, हे बरोबर आहे, ठीक आहे. डीएनए काय करतो तर सेलमध्ये माहिती हे करतो, ठीक आहे. जेनेटिक माहिती सेलला पाठवतो, ठीक आहे. जीन्स आर सेगमेंट ऑफ डीएनए दॅट कोड फॉर प्रोटीन, हे सुद्धा स्टेटमेंट काय बरोबर आहे, ठीक आहे. आणि आरएनए इन्व्हॉल्व इन प्रोटीन सिंथेसिस, बरोबर आहे. आरएनए प्रोटीन सिंथेसिस मध्ये असते. तर तिन्ही स्टेटमेंट काय ते बरोबर आहेत. ओके. सो ऑल ऑफ दी अबोव इज राईट. त्याच्यानंतर काय तर शिवशक्ती अप्रूव्ह इज द नेम लँडिंग साईट ऑफ काय शिवशक्ती काय लँडिंग साईटचे नाव म्हणून शिवशक्ती मंजूर करण्यात आले होते. कोणतं लँडिंग साईट तर चंद्रयान 3 जेव्हा आपण लँड केलं होतं त्या लँड साईडला आपण नाव काय दिलं होतं तर शिवशक्ती दिलेलं होतं, ठीक आहे. त्याच्यानंतर काय आर्टेमिस प्रोग्रामच्या संदर्भात खालील गोष्टींचा विचार करा, ठीक आहे. 2040 पर्यंत मानवानं चंद्रावर परत आणण्याचे आर्टेमिस कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे, बरोबर आहे स्टेटमेंट. यात दशकाच्या अखेरीस चंद्रावर शाश्वत मानवी उपस्थिती स्थापित करण्याच्या योजनेचा समावेश आहे, हे सुद्धा स्टेटमेंट काय बरोबर आहे. या कार्यक्रमाचे नेतृत्व काय रोस्कोमोस करत आहे, तर हे वाक्य चुकीचं आहे. तर हे कोण करत आहे, नासा करत आहे. कोण, आर्टेमिस प्रोग्राम कोणाचा आहे तर नासाचा आहे. त्याच्यामुळे काय पहिला आणि दुसरं स्टेटमेंट बरोबर आहे आणि तिसरं स्टेटमेंट हे चुकीचं आहे. सो वरील विधान कोणते बरोबर आहेत, 1 आणि 2 हे विधान बरोबर आहेत, ठीक आहे. त्याच्यानंतर जीएमआरटी, ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो जायंट मीटर वेव्ह रेडिओ टेलिस्कोप बाबत खालील विधाने बरोबर नाही. कोणते विधान चुकीचे आपल्याला ओळखायचं आहे. ओके. सो जीएमआरटी हे काय पुण्याजवळ नारायणगाव इथे उभारण्यात आलेली आहे, बरोबर आहे. ग्रह ताऱ्यापासून येणाऱ्या काय एक मिनिट तर काय ग्रह ताऱ्यांपासून येणाऱ्या मीटर मध्ये तरंग लांबी असणाऱ्या रेडिओ तरंगाचा वापर करून खगोलीय वस्तूंचा अभ्यास करण्यासाठी ही दुर्बीण उभारण्यात आलेली आहे, हे स्टेटमेंट बरोबर आहे. ही दुर्बीण म्हणजे 30 पॅराबोला आकाराच्या दुर्बीणचा समूह आहे. यातील प्रत्येक दुर्बीणचा व्यास किती आहे तर हा 45 मीटर आहे, हे स्टेटमेंट सुद्धा काय बरोबर आहे, ठीक आहे. तर जीएमआरटी ही अमेरिकन वैज्ञानिक व तंत्रज्ञान निर्मित केली आहे. तर कोणी निर्मित केली आहे तर अमेरिकेने नसून भारताने निर्माण केलेली आहे. त्याच्यामुळे चौथं स्टेटमेंट हे काय चुकीचं आहे आणि हे 3 स्टेटमेंट काय बरोबर आहे. पहिले, दुसरे, तिसरे स्टेटमेंट बरोबर आहे. चौथे स्टेटमेंट हे चुकीचे आहे कारण जीएमआरटी हे भारतीय वैज्ञानिक व तंत्रज्ञानाने निर्माण केलेली आहे. ओके. त्याच्यानंतर मग लॉंग फॉर्म संगणकातील काय विचारलाय तर संगणकातील रॅमचे पूर्ण रूप काय आहे, ठीक आहे. याच्या आधी URL विचारलेला आहे, ठीक आहे. URL त्याच्यानंतर मग भरपूर सारे USB चा लॉंग फॉर्म विचारलेला आहे, ठीक आहे. आता URL चा लॉंग फॉर्म कुठे विचारला होता तर कंबाईन ग्रुप सी मेन्सला विचारलेला होता 2024 जी आता झाली. USB हा त्या दिवशीच्या पेपरला पोलीस भरतीला विचारलेला लॉंग फॉर्म आहे. ओके. सो त्या अनुषंगाने तुम्ही रॅम, ठीक आहे, रॉम हे सगळे काय लॉंग फॉर्म जे आहेत त्याच्यानंतर काय HTTP हे सगळे लॉंग फॉर्म काय करा पाठ करून ठेवा. सो काय
रॅमचा काय तर रॅन्डम एक्सेस मेमरी. कुठे आहे रॅन्डम एक्सेस मेमरी? तर रॅन्डम एक्सेस मेमरी काय आहे तर रॅमचं फुल फॉर्म आहे. ठीक आहे. रीड ऑनली मेमरी कोणाचा आहे तर हे रॉमचा फुल फॉर्म आहे. काय? रीड ऑनली मेमरी. ओके. HTTP म्हणजे काय? हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. ठीक आहे. त्याच्यानंतर USB. ठीक आहे. युनिव्हर्सल पोर्ट. बीचं काय? USB. ठीक आहे. युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर आहे त्याचा URL चा. ठीक आहे. आता USBचं मला आठवत नाही, तुम्ही गुगल सर्च करून सांगा मला काय ते USBचा लॉंग फॉर्म काय आहे ते. त्याच्यानंतर मग काय? ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या संदर्भात खालील गोष्टींचा विचार करा. ठीक आहे. काय? ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या संदर्भात खालील गोष्टीचा विचार करा. ब्लॉकचेन विकेंद्रीकृत लेजरद्वारे डेटा अखंडता सुनिश्चित करते. हे स्टेटमेंट बरोबर आहे. ठीक आहे. ब्लॉकचेन मधील प्रत्येक ब्लॉक क्रिप्टोग्राफिक हॅश वापरून मागील ब्लॉकशी जोडलेला असतो. हे सुद्धा बरोबर आहे. ब्लॉकचेन तंत्रज्ञान फक्त फक्त सर्व या शब्दावर तुम्ही जास्त फोकस करा. ठीक आहे. तर फक्त क्रिप्टोकरन्सीला लागू आहे का? नाही. तर हा सगळ्याच करन्सीला लागू आहे. ठीक आहे. ब्लॉकचेन हा फक्त क्रिप्टोकरन्सीला लागू आहे का? नाही. त्याच्यामुळे काय पहिलं आणि दुसरं स्टेटमेंट बरोबर आहे. तिसरे स्टेटमेंट हे काय चुकीचे आहे. त्याच्यानंतर काय तर आधुनिक जैव तंत्रज्ञानाबाबत म्हणजे बायोटेक्नॉलॉजी खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? ओके. सो काय? अनुवांशिक अभियांत्रिकीवर आधारित जीवशास्त्र आणि उत्पादन तंत्रज्ञान यांचे संयोजन आधुनिक जैव तंत्रज्ञानाला विकसित झाले. ठीक आहे. तंत्रज्ञान. एक मिनिट. तर काय? आधुनिक जैव तंत्रज्ञान बायोटेक्नॉलॉजी खालीलपैकी कोणते विधान बरोबर? ठीक आहे. तर अनुवांशिक अभियांत्रिकीवर आधारित जीवशास्त्र आणि उत्पादन तंत्रज्ञान यांचे संयोजन आधुनिक जैव तंत्रज्ञान म्हणजे बायोटेक्नॉलॉजी विकसित झाले. ठीक आहे. हे स्टेटमेंट बरोबर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय? अनुवांशिक अभियांत्रिकी अनुवांशिक सामग्री DNA RNA च्या बदलाशी संबंधित आहे. ठीक आहे. ज्या गोष्टीबद्दल आपल्याला जास्त माहिती नाही त्या दोन्ही स्टेटमेंट बरोबर समजायचे आणि उत्तर मारून द्यायचं. ठीक आहे. तेवढा विचार करायचा नाही. तर which of the one following statement is correct regarding modern biotechnology? See, the combination of biotechnology and production technology based on genetic engineering involved in modern technology is right. Genetic engineering deals with alternation and genetic material DNA and RNA. ठीक आहे. तर दोन्ही स्टेटमेंट काय आहे बरोबर आहेत. ओके. सो दोन्ही स्टेटमेंट बरोबर मारून द्यायचे. त्याच्यानंतर काय तर वस्तू व सेवा कर बाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? ठीक आहे. जीएसटी बद्दल चुकीचे विधान आपल्याला सांगायचं आहे. तर काय? जीएसटी हा बहुस्तरीय गंतव्य आधारित कर आहे. हे स्टेटमेंट बरोबर आहे. ठीक आहे. जीएसटीने भारतातील अनेक अप्रत्यक्ष करांची जागा घेतलेली आहे. हे सुद्धा बरोबर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय? जीएसटी वस्तू आणि सेवा कर एकसमान दराने आकारला जातो. ते स्टेटमेंट चुकीचं आहे. कारण की प्रत्येक गोष्टीवर जो जीएसटी कर आहे हा वेगवेगळा आकारला जातो. ओके. त्याच्यामुळे काय स्टेटमेंट तिसरे चुकीचे आहे. ठीक आहे. जीएसटी आणि सीजीएसटी आणि एसजीएसटी आणि आयजीएसटी मध्ये विभाजन करण्यात आलेले आहे. बरोबर आहे. तर हे तीन स्टेटमेंट काय? पहिला, त्याच्यानंतर दुसरा आणि चौथा स्टेटमेंट बरोबर आहे. तर तिसरे स्टेटमेंट हे चुकीचे आहे. तर चुकीचे कोणते म्हणून विचारलाय तर तिसरे स्टेटमेंट हे चुकीचे आहे. ओके. त्याच्यानंतर रेपो रेट काय? रेपो रेट काय तर आरबीआय काय करते? आपण ऑप्शन बघू. तर काय? रेपो रेट काय? आरबीआय व्यापारी बँकांना कर्ज देते. हे स्टेटमेंट बरोबर आहे. ठीक आहे. आरबीआय व्यापारी बँकेकडून पैसे घेते तर ह्या आपण याला काय म्हणतो तर रिव्हर्स रेपो रेट म्हणतो. ठीक आहे. आरबीआय भांडवल बाजार कर्ज देते काहीच संबंध नाही. आरबीआय भांडवली बाजारातून पैसे उतरते हे सुद्धा काही संबंध. त्याच्यामुळे काय ऑप्शन 1 हे राईट आन्सर येईल. ठीक आहे. आरबीआय काय व्यापारी बँकांना कर्ज देते त्याला आपण रेपो रेट म्हणतो. आणि आरबीआय काय करते? आरबीआय व्यापारी बँकाकडून जे पैसे घेते त्याला आपण म्हणतो रिव्हर्स रेपो रेट असे म्हणतो. ठीक आहे. सो काय रेपो रेट म्हणजे काय तर आरबीआय व्यापारी बँकांना कर्ज देते. त्याच्यानंतर काय? तर घाऊक किंमत निर्देशांक WPI खालीपैकी कोणती वस्तू समाविष्ट नाही. ठीक आहे. तर कोणती वस्तू समाविष्ट नाही? अन्न आणि फूड आर्टिकल्स आहेत. त्याच्यानंतर कोळसा आणि वीज हे सुद्धा येते. कागद आणि कागद उत्पादने हे सुद्धा येते. तर शिक्षण आणि विमा हे येत नाही. ठीक आहे. हे WPI मध्ये येत नाही. ठीक आहे. घाऊक किंमत निर्देशांक म्हणजे होल प्राइस इंडेक्स मध्ये या गोष्टीचा समावेश होत नाही. त्याच्यामध्ये काय फूड आर्टिकल्स
कोल अँड इलेक्ट्रिसिटी, पेपर अँड पेपर प्रोडक्ट्स याचा समावेश होतो. एज्युकेशन आणि विमा याचा समावेश होत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट तर SLR बद्दलचा हा प्रश्न आहे. तर काय वैधानिक तरलता काय तर वैधानिक तरलता प्रमाण SLR संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. ठीक आहे. तर ही ठेवींची किंमत टक्केवारी आहे जी व्यावसायिक बँकेने रोख रक्कम, सोने किंवा सिक्युरिटीच्या स्वरूपात राखली पाहिजे. बरोबर आहे. SLR मध्ये कपात केलेल्या सरकारसाठी कर्ज घेण्याचा खर्च कमी होतो. तर दोन्ही स्टेटमेंट काय ते बरोबर आहे. ठीक आहे. SLR म्हणजे काय, ते व्यापारी बँकाचे पैसे काय करतात, स्वतःकडे ठेवतात. ठीक आहे. त्याला आपण म्हणतो SLR. आणि RBI कडे ठेवतो त्याला काय म्हणतो आपण, त्याला म्हणतो CRR. ठीक आहे. कॅश रिझर्व्ह रेशो, जे आपल्याला RBI कडे ठेवावं लागते. व्यापारी बँकांना काय RBI कडे ठेवावं लागते, त्याला आपण CRR म्हणतो. आणि व्यापारी बँका ज्या स्वतःकडे ठेवतात, ठीक आहे, 40% जे काही कॅश आहे ते स्वतःकडे ठेवतात, त्याला आपण काय म्हणतो, SLR असे म्हणतो. तो दोन्ही स्टेटमेंट काय बरोबर आहेत. ओके. तर दोन्ही स्टेटमेंट काय बरोबर. ओके. तर आता काय, आर्थिक वाढ सहसा रिकामी जागा जोडली जाते. कोणासोबत, बेरोजगारी, महागाई, काय त्याच्यानंतर स्टॅग्फ्लेशन, अति महागाई. तर कोणासोबत, महागाई सोबत जोडली जाते. ठीक आहे. आर्थिक वाढ कोणासोबत जोडली जाते, तर महागाई. ओके. आर्थिक वाढ झाली तर महागाई वाढते. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन काय तर अर्थशास्त्रातील मागणीच्या कायद्याचे खालीलपैकी योग्य स्पष्टीकरण कोणते आहे. ओके. तर काय, मालाची किंमत वाढली की मागणीचे प्रमाण वाढते. ठीक आहे. काय योग्य स्पष्टीकरण म्हणतात. ठीक आहे. योग्य स्पष्टीकरण. तर मालाची किंमत वाढली की मागणीचे प्रमाण वाढते का, नाही. तर जशी जशी प्राइस वाढेल, ठीक आहे, प्राइस वाढली तर काय होते, क्वांटिटी डिमांड डिक्रीज होते. ठीक आहे. मालाची किंमत वाढली तर काय, मागणी कमी होते. ठीक आहे. वस्तूची किंमत कमी झाल्यामुळे मागणीचे प्रमाण कमी होते. ठीक आहे. वस्तूची किंमत झाल्यावर मागणीचे प्रमाण कमी होईल का, उलटे वाढेल. ठीक आहे. त्याच्यानंतर काय, मालाची किंमत वाढली की मागणीचे प्रमाण कमी होते. ठीक आहे. मालाची किंमत काय झाली, वाढली की मागणीचे प्रमाण कमी होते. तर हे वाक्य बरोबर आहे. ठीक आहे. मालाची किंमत वाढल्यावर काय होते, मागणीचे प्रमाण कमी होते. ठीक आहे. आणि वस्तूची किंमत कमी झाल्यामुळे मागणीचे प्रमाण कमी होते का, नाही, तर मागणी वाढते. त्याच्यामुळे फक्त स्टेटमेंट 3 हे काय बरोबर आहे. स्टेटमेंट 4 काय म्हणते की जसे जसे ग्राहकांचे उत्पन्न कमी होते तसतसे मागणीचे प्रमाण वाढते. हे सुद्धा स्टेटमेंट काय चुकीचे आहे. ओके. पैसाच नाही राहिला तर वस्तू आपण घेणार कुठून. ओके. त्याच्यामुळे हे स्टेटमेंट चुकीचं आहे. मालाची किंमत वाढली की मागणीचे प्रमाण कमी होते. तर स्टेटमेंट 3 हे काय बरोबर आहे. त्याच्यानंतर 4 स्टेटमेंट आपला काय 79 नंबर क्वेश्चन. उद्योगावरील सरकारी नियंत्रण कमी करणे आणि खाजगीकरणाला प्रोत्साहन देणे हे कोणत्या आर्थिक धोरणाचे उद्दिष्टे आहे. ठीक आहे. कोणत्या आर्थिक धोरणाचे उद्दिष्ट आहे. ठीक आहे. तर काय, आयात प्रतिस्थापन धोरण हे चुकीचं आहे. परवाना राज हे सुद्धा चुकीचं आहे. त्याच्यानंतर स्वदेशी चळवळ काही संबंध नाही. आर्थिक उदारीकरण, त्याला काय म्हणतो आपण, आर्थिक उदारीकरण. हे काय, उद्योगावरील सरकारी नियंत्रण कमी करणे आणि खाजगीकरणाला प्रोत्साहन देणे हे कोणत्या आर्थिक धोरणाचे उद्दिष्ट आहे, तर आर्थिक उदारीकरण. ठीक आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन तर काय, कोणत्या दस्तऐवजात विशिष्ट आर्थिक वर्षासाठी सरकारच्या अंदाजे प्राप्ती आणि खर्चाची रूपरेषा दिली जाते. ठीक आहे. त्याला आपण काय आर्थिक सर्वेक्षण म्हणतो का, नाही. वित्त विधेयक म्हणतो का, नाही. चलनविषयक धोरण म्हणतो का, नाही. तर त्याला आपण काय म्हणतो, वार्षिक आर्थिक विवरण. ठीक आहे. एन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट, त्याला आपण काय म्हणतो, वार्षिक आर्थिक विवरण. ठीक आहे. त्याच्यानंतर गिनी गुणांक हे रिकामी जागाचे मोजमाप आहे. ठीक आहे. काय, गिनी गुणांक कशा संबंध आहे, लैंगिक असमानता काही संबंध नाही. ठीक आहे. उत्पन्न, लोकसंख्येची वाढ काय संबंध आहे का, नाही. तर हे कशा संबंधी आहे, तर उत्पन्नाची असमानता. ठीक आहे. गिनी गुणांक कशा संबंधी आहे, तर उत्पन्नाची असमानता याच्या संबंधित आहे. ओके. सो स्टेटमेंट 3 हे उत्तर असेल. त्याच्यानंतर काय, तर खालीलपैकी कोणते संघटित क्षेत्राचे वैशिष्ट्य आहे. ठीक आहे. तर इरेग्युलर वर्किंग अवर्स हे काही संबंध नाही. ठीक आहे. नोकरीच्या सुरक्षिततेचा अभाव हे सुद्धा काय संबंधित आहे. नियमित रोजगार आणि निश्चित कामाचे तास हे काय संघटित क्षेत्राचे वैशिष्ट्य आहे. ओके. कर्मचारी लाभांची अनुपस्थिती हे सुद्धा निगेटिव्ह स्टेटमेंट. फक्त पॉझिटिव्ह स्टेटमेंट कोणतं आहे, हे आहे. त्याच्यामुळे उत्तर सुद्धा काय राहील, स्टेटमेंट क्रमांक 3. ठीक आहे. ऑप्शन 3 इज द राईट आन्सर. तर काय,
खालील क्षेत्रांचा विचार करा. ओके, तर काय वरीलपैकी कोणते क्षेत्र भारतीय अर्थव्यवस्थेच्या 8 प्रमुख उद्योग मध्ये समाविष्ट केलेले आहे. ठीक आहे. काय कोर 8 इंडस्ट्रियल सेक्टर, कोर इंडस्ट्रीज 8 काय 8 कोर इंडस्ट्रीज आहेत. ठीक आहे. आपल्यामध्ये कोणकोणते आहेत? खत आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर कच्चे तेल आहे, वीज आहे, माहिती तंत्रज्ञान हे येत नाही. ठीक आहे. तर हे 8 कोर इंडस्ट्री मध्ये येत नाही. ठीक आहे. तर या 8 कोर इंडस्ट्री आहेत त्या तुम्ही पाहून घ्या. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, याचं उत्तर काय होतं तर 1 2 1 3 4. ठीक आहे. 1 3 4 याचं उत्तर होतं. त्याच्यानंतर प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे खालीलपैकी कोणते उद्दिष्ट नाही. ठीक आहे. आता काय योजनेचं नाव काय? ग्राम सडक योजना. ग्राम म्हणजे फक्त ग्रामीण भागासाठी. ठीक आहे. संपर्क नसलेल्या वस्त्यांना सर्व हवामान रस्ते जोडणी प्रदान करणे, हे वाक्य अगदी बरोबर आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांचे आधुनिकीकरण करणे, हे सुद्धा बरोबर आहे. ग्रामीण भागातील दारिद्र्य कमी करणे, हे सुद्धा स्टेटमेंट. शहरी पायाभूत सुविधा काही संबंध आहे का? नाही, कारण की ही ग्राम सडक योजना आहे आणि शहराचा काही संबंध येत नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे तिसरे हे उद्दिष्ट नाही. त्याच्यानंतर काय तर राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. ठीक आहे. तर NRLM म्हणजे काय? राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान हे उद्दिष्ट काय? ग्रामीण गरिबांसाठी कार्यक्षम आणि प्रभावी संस्थात्मक व्यासपीठ तयार करणे आहे, हे स्टेटमेंट बरोबर आहे. हे ग्रामीण विकास मंत्रालयाद्वारे लागू केले जाते, हे सुद्धा बरोबर आहे. हे ग्रामीण गरीब महिलांच्या स्वयंरोजगार आणि संघटनेला प्रोत्साहन देते. तर वरीलपैकी सर्व स्टेटमेंट काय? बोथ स्टेटमेंट आर करेक्ट. तिन्ही स्टेटमेंट काय ते बरोबर आहेत. ओके, त्याच्यानंतर काय राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 च्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. ओके, सो काय कायदा कायदेशीररित्या ग्रामीण लोकसंख्या 75% आणि शहरी लोकसंख्या 50% पर्यंत अधिकार देतो, हे स्टेटमेंट बरोबर आहे. हा कायदा सर्व राज्य केंद्रशासित प्रदेशामध्ये आणि अखिल भारतीय आधारावर लागू केला जातो, हे सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. NFSA म्हणजे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा. ठीक आहे. नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट जो आहे हा केवळ केंद्राची, केवळ हा शब्द तुम्ही फोकस करा, केवळ केंद्राची संयुक्त जबाबदारी परिभाषित करते का? तर नाही, हे कोणाकोणामध्ये आहे तर राज्य आणि केंद्र या दोघांमध्ये परिभाषित काय याची जबाबदारी परिभाषित करते. त्याच्यामुळे तिसरे स्टेटमेंट हे चुकीचे आहे. तर फक्त 1 आणि 2 हे काय बरोबर आहे. ओके, तो तर काय पहिले आणि दुसरे स्टेटमेंट हे बरोबर आहे. त्याच्यानंतर काय राष्ट्रीय जनगणना कोणत्या कार्यालय संस्थेद्वारे केली जाते? ठीक आहे. आता जनगणना, ठीक आहे, तर राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय काही संबंध नाही. ठीक आहे. कामगार ब्युरो काही संबंध नाही. रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त. ठीक आहे. जनगणना लक्षात ठेवा. त्याच्यामुळे ऑप्शन तिसरे काय उत्तर येईल. ठीक आहे. भारतीय जनगणना ब्युरो असं काही ब्युरोच नाही, त्याच्यामुळे तिसरे स्टेटमेंट हे बरोबर आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 88 काय काय कॅबून दिलाय इंग्लिश मध्ये बघा. कार्बन डायऑक्साइड इज कॉल्ड ग्रीन हाऊस गॅस बिकॉज. का बरं त्याला कार्बन डायऑक्साइडला आपण ग्रीन हाऊस गॅस म्हणतो? तर वनस्पतीची वाढ कमी करण्यासाठी ग्रीन हाऊस मध्ये वापरले जाते? नाही. उष्णतेसाठी पारदर्शक परंतु सूर्यप्रकाश पकडतो. ठीक आहे. ट्रान्सपरंट टू हीट बट ट्रान्स सनलाइट, हे सुद्धा स्टेटमेंट चुकीचं आहे. सूर्यप्रकाश पारदर्शक परंतु काय उष्णता अडकते. तर हे काय ट्रान्सपरंट टू सनलाइट बट ट्रॅप्स हीट. तर हे स्टेटमेंट आपलं बरोबर आहे. ठीक आहे. कार्बन डायऑक्साइड इज कॉल्ड ग्रीन हाऊस गॅस बिकॉज इट इज ट्रान्सपरंट टू सनलाइट बट ट्रॅप्स हीट. ओके, सो तिसरं स्टेटमेंट आपलं बरोबर आहे. त्याच्यानंतर काय तर मॉन्ट्रियल प्रोटोकॉल. ठीक आहे. मॉन्ट्रियल प्रोटोकॉल हा एक आंतरराष्ट्रीय करार आहे जो खालील गोष्टींच्या संरक्षणासाठी बनविला गेलेला आहे. ओके, सो कशासाठी आहे मॉन्ट्रियल प्रोटोकॉल? तर हा ओझोन लेअर साठी बनवण्यात आलेला आहे. आणि क्योटो प्रोटोकॉल कशासाठी आहे? तर जे ग्रीन हाऊस गॅसेस जे आहेत त्याचं उत्सर्जन कमी करण्यासाठी. ठीक आहे. हरित वायू जे आहेत ते कमी करण्यासाठी काय क्योटो प्रोटोकॉल. आणि हे काय ओझोनची लेअर याचा काय ओझोन लेअर काय कमी करण्यासाठी म्हणजे ओझोन लेअर संबंधित तर काय कोणता प्रोटोकॉल आहे? तर मॉन्ट्रियल प्रोटोकॉल आहे. ठीक आहे. आणि क्योटो प्रोटोकॉल, त्याच्यानंतर मग पॅरिस करार सुद्धा पर्यावरणाशी संबंधित आहे. ओके, प्रश्न क्रमांक 90 काय UNFCCC च्या अंतर्गत तोटा आणि हानी यंत्रणेसंदर्भात खालीपैकी कोणते विधान बरोबर आहेत? ओके, सो काय जैवविविधता संवर्धनासाठी तांत्रिक सहाय्य पुरवणे हा यामागील उद्देश आहे. ठीक आहे. पहिला स्टेटमेंट. ठीक आहे. त्याच्यानंतर काय जलवायू परिवर्तनाच्या
दुष्परिणामामुळे प्रभावित झालेल्या देशांना आर्थिक आणि तांत्रिक सहाय्य संबोधित करते. ओके, हे कार्बन ट्रेडिंग मार्केटचे नियमन करते. त्याच्यानंतर हे जागतिक स्तरावर पर्यावरण विषयक कायद्यांच्या अंमलबजावणीवर लक्ष केंद्रित करते. तर उत्तर काय येईल आपला? आता अशा प्रश्नाचे जर आपल्याला उत्तर माहित नसतील तर सर्वात मोठे स्टेटमेंट पाहून उत्तर मारायचा प्रयत्न करायचा. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये काय उत्तर क्रमांक 2. ठीक आहे, तर काय उत्तर आहे? जलवायू परिवर्तनाच्या दुष्परिणामामुळे प्रभावित झालेल्या देशांना आर्थिक आणि तांत्रिक सहाय्य संबोधित करते. ठीक आहे, तर काय UNFC अंतर्गत तोटा आणि हानी यंत्रणेसंदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर काय जलवायू परिवर्तनाच्या दुष्परिणामामुळे प्रभावित झालेल्या देशांना आर्थिक आणि काय तांत्रिक सहाय्य संबोधित करते. त्याच्यानंतर काय तर पॅरिस करार. पॅरिस कराराअंतर्गत भारतीय वचनबद्धतेच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. ओके, तर काय भारताने 2025च्या पातळीवरून 2030 पर्यंतच्या GDP ची उत्सर्जनात तीव्रता किती? 33.35% कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. स्टेटमेंट काय बरोबर आहे. त्याच्यानंतर काय भारताने 2030 पर्यंत नान-जीवाश्म इंधन आधारित ऊर्जा संसाधनामधून सुमारे 40% संचयी विद्युत ऊर्जा स्थापित साध्य करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. स्टेटमेंट सुद्धा काय बरोबर आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर काय भारताने 2030 पर्यंत वन आणि छदनाद्वारे 2.5 ते 3 अब्ज टन CO2 समतुल्य अतिरिक्त कार्बन सिंक तयार करण्यास वचनबद्ध केले आहे. हे सुद्धा स्टेटमेंट काय बरोबर आहे. ठीक आहे, तर 2030 पर्यंत कोळशाचा वापर पूर्णपणे बंद करण्याची भारताची योजना आहे. तर 2030 आहे का? तर नाही, 2070 पर्यंत आपण काय करणार आहोत? तर कोळशाचा वापर पूर्णपणे बंद करण्याची भारताची योजना आहे. ठीक आहे, कधी? 2070. त्याच्यामुळे चौथे स्टेटमेंट हे चुकीचे आहे. तर पहिला, दुसरा, तिसरं स्टेटमेंट काय बरोबर आहे. ओके, सो काय ओनली 1, 2, 3 हे बरोबर आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 92. काय तर COP28 UN हवामान बदल परिषदेत झालेल्या कराराच्या संदर्भात खाली विधानांचा विचार करा. ओके, सो काय विकसित देशांना 2025 पर्यंत त्यांचे हवामान वित्त योगदान दुप्पट करण्याचे वचन दिले आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर काय तर हवामान शिक्षणासाठी एक नवीन जागतिक आराखडा सुरू करण्यात आलेला आहे. 2030 पर्यंत जंगलतोड थांबवण्याची वचनबद्धता करण्यात आलेली होती आणि 2040 पर्यंत काय एकल वापर प्लास्टिकचा जागतिक टप्प्यावर एकमत झालेले आहे. तर यापैकी बरोबर स्टेटमेंट जर बघितला तर विकसित देशांना 2025 काय विकसित देशांना 2025 पर्यंत हवामानाचे वित्त योगदान दुप्पट करण्याचे वचन दिलेले आहे का? तर वचन दिलेले नाही. ठीक आहे, कारण की हे साध्य करणे कठीण आहे. किती? 2025 पर्यंत. हवामान शिक्षणासाठी एक नवीन जागतिक आराखडा सुरू करण्यात आला. हे स्टेटमेंट काय बरोबर आहे. ठीक आहे, 2030 पर्यंत जंगलतोड थांबवण्यासाठी वचनबद्धता करण्यात आलेली आहे. हे स्टेटमेंट सुद्धा बरोबर आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर काय 2040 पर्यंत एकल वापर प्लास्टिकच्या जागतिक टप्प्यावर एकमत झालेले आहे. तर प्लास्टिक बंदीवर काय झाले? एकमत झालेले आहे. तर काय 2040 पर्यंत झाले का? नाही, हे स्टेटमेंट चुकीचं आहे. त्याच्यामुळे फक्त 2 आणि 3 हे स्टेटमेंट बरोबर आहे. ठीक आहे, 2 आणि 3 हे स्टेटमेंट काय म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं उत्तर असेल. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. तर काय वनस्पतीच्या क्लोरोफिलचा नाश, अकाली पाणी गळणे, पाने पिवळी पडणे हे वातावरणीय रिकामी जागाच्या जास्तीमुळे होते. ठीक आहे, तर कोणाच्या? सल्फर डायऑक्साईड. कोणाच्या जास्ततेमुळे होते? एक मिनिट, काय तर कोणाच्या जास्तीमुळे? तर सल्फर डायऑक्साईडचे प्रमाण जास्त झाले तर पाने गळणे सुरू होते. ठीक आहे, पाने पिवळे पडतात. सल्फर डायऑक्साईड. त्याच्यानंतर काय इन सिटू कन्झर्वेशन अंतर्गत खालीपैकी कोणता समावेश नाही? ठीक आहे, सी इंटू कन्झर्वेशन अंतर्गत खालीपैकी कोणाचा समावेश नाही? विच वन ऑफ द फॉलोइंग डज नॉट इन्क्लूड इनटू द इन सिटू कन्झर्वेशन? ठीक आहे, राष्ट्रीय उद्यान येतो. ठीक आहे, नॅशनल पार्क ज्याला आपण म्हणतो. बर्ड सँक्च्युरी, वाईल्ड लाईफ सँक्च्युरी सुद्धा येतात. ठीक आहे, अभयारण्य येतात. त्याच्यानंतर बायोस्फिअर रिझर्व सुद्धा येतात. पण बॉटॅनिकल गार्डन येते का? नाही येत. ओके, त्याच्यानंतर क्वेश्चन. काय युनेस्कोने अनिवार्य केलेल्या खालीलपैकी कोणती नैसर्गिक जागतिक वारसा स्थळे भारतात आहेत? ठीक आहे, काझीरंगा नॅशनल पार्क म्हणजे काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कुठं? आसाम मध्ये आहे. त्याच्यानंतर काय केवलदेव राष्ट्रीय उद्यान
ठीक आहे, कुठं राजस्थानमध्ये, आणि सुंदरबन राष्ट्रीय उद्यान कुठं पश्चिम बंगालमध्ये. तर हे तिन्ही काय तर जागतिक वारसा स्थळे भारतातील आहे. तर वरीलपैकी सर्व हे काय स्टेटमेंट बरोबर आहे. वरीलपैकी सर्व उत्तर येईल. ठीक आहे, 1 2 3 स्टेटमेंट काय बरोबर आहेत. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 96. आता एलिफंट रिझर्व आणि हे राज्य दिले आहेत. एलिफंट रिझर्व कधीचा आहे तर 1992 प्रोजेक्ट एलिफंट आहे. ओके. सो काय तर लेमरू लेमरू हे एलिफंट रिझर्व कुठे आहे तर छत्तीसगडमध्ये आहे. हे स्टेटमेंट काय बरोबर आहे. त्याच्यानंतर काय पेरिया पनिपट हे कुठे आहे तर केरळमध्ये आहे. हे सुद्धा बरोबर आहे. सिंगपन सिंगपन हे कुठं आहे? झारखंडमध्ये आहे का? नाही, तर हे कुठं आहे? नागालँडमध्ये. कुठं? नागालँड. नागालँडमध्ये आहे. त्याच्यामुळे काय 2 स्टेटमेंट बरोबर आहेत. तर खाली जोड्यांचा विचार कर. फक्त 2 जोड्या काय बरोबर जोडलेल्या आहेत. काय फक्त 2 जोड्या बरोबर जोडलेल्या आहेत. त्याच्यानंतर काय तर काझीरंगा नॅशनल पार्क म्हणजे काझीरंगा राष्ट्रीय उद्यानच्या संदर्भात खालील कोणते विधाने बरोबर आहेत किंवा योग्य आहे ते सांगा. ठीक आहे. एक वाघेर प्रकल्प आहे, हे बरोबर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय हे बर्ड लाईफ इंटरनॅशनल द्वारे मान्यता प्राप्त एक महत्वाचे पक्षी क्षेत्र आहे, हे सुद्धा बरोबर आहे. हे युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ नाही. तर हे काय युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ आहे. 1985 मध्ये याला दर्जा देण्यात आलेला होता. ठीक आहे. 1985 मध्ये काय तर काझीरंगा नॅशनल पार्कला युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट मध्ये काय समाविष्ट करण्यात आलेले होते. त्याच्यामुळे काय पहिला आणि दुसरं स्टेटमेंट बरोबर, तिसरे स्टेटमेंट हे चुकीचे आहे. तर दोन्ही स्टेटमेंट काय बरोबर आहेत. 1 आणि 2 हे करेक्ट आहेत. त्याच्यानंतर काय खालीलपैकी कोणते नूतनीकरणीय संसाधन आहे? ओके. विच ऑफ द फॉलोइंग इज अ नॉन रिन्युएबल सोर्सेस? तर सोलर एनर्जी, वाइंड एनर्जी, त्याच्यानंतर बायो मास हे काय तर नॉन रिन्युएबल सोर्सेस आहेत. ठीक आहे. याचं नूतनीकरण करता येते, पण कोळसा संपला तर आपल्याला कोळसा आणता येतो का? नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे हा काय रिन्युएबल सोर्सेस आहे. ठीक आहे. कोल काय तर रिन्युएबल सोर्सेस आहे, आणि बाकी मग नॉन रिन्युएबल सोर्सेस कोणते आहेत तर सोलर एनर्जी, वाइंड एनर्जी, बायोमास, बायो इलेक्ट्रिसिटी, बायोगॅस, बायोडिझेल हे काय तर हे नॉन रिन्युएबल सोर्सेस आहेत. ओके. आणि कोळसा काय तर हा रिन्युएबल सोर्सेस आहे. ठीक आहे. लाकूड, कोळसा हे काय तर रिन्युएबल सोर्सेस आहेत. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 99. फोटोकेमिकल स्मार्टच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. ठीक आहे. हे काय असंतृप्त हायड्रोकार्बन्स आणि नायट्रोजन ऑक्साईड वरील सूर्यप्रकाशाच्या क्रियेमुळे होते. ठीक आहे. सूर्यप्रकाशाच्या क्रियेमुळे काय फोटोकेमिकल स्मार्ट होते. बरोबर आहे. हे सहसा थंड आणि दमट हवामानात होते. आता थंड आणि दमट हवामानात होईल का? नाही, कारण की फोटोकेमिकल साठी काय सूर्यप्रकाशाची गरज असते. त्याच्यामुळे हे स्टेटमेंट चुकीचं आहे. सो काय पाहिजे, हे सहसा गरम हवामानात होते. ठीक आहे. त्याच्यासाठी काय पाहिजे, उष्ण हवामान पाहिजे. उष्ण आणि कोरडे हवामान पाहिजे, तेव्हाच हे फोटोकेमिकल स्मार्ट प्रोसिजर होते. ओके. सो त्याच्यामुळे काय फक्त स्टेटमेंट 1 हे काय आपलं बरोबर आहे. त्याच्यानंतर मग काय भारतीय वन संस्थेच्या WII ज्याला आपण वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया म्हणतो च्या संदर्भात खाली विधाने विचारात घ्या. तर WII ही पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या अंतर्गत एक स्वायत्त संस्था आहे. हे वाक्य अगदी बरोबर आहे. त्याच्यानंतर काय तर WII ठीक आहे, भारतीय वन्यजीव संस्था. WII वन्यजीव संशोधन आणि व्यवस्थापन प्रशिक्षण आयोजित करते, हे सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. WII काय डेहराडून उत्तराखंड येथे आहे, हे सुद्धा बरोबर आहे. WII प्रामुख्याने या शब्दावर फोकस करा. प्रामुख्याने सागरी जैवविविधता संवर्धनावर केंद्रित करते. ते फक्त सागरी जैवविविधता संवर्धनावर केंद्रित करते का? नाही, ते कोस्टल, मरीन आणि काय लँड या तिन्ही गोष्टीवर काय करते संवर्धन आपलं केंद्रित संवर्धनावर केंद्रित करते. कुठं कोस्टल आहे, मराईन आहे, ठीक आहे, त्याच्यानंतर लँड आहे, या सगळ्या गोष्टीवर काय करते WII काय करते तर आपला संवर्धन केंद्रित करते. ओके. सो पहिले, दुसरे आणि तिसरे स्टेटमेंट बरोबर आहे, तर चौथे स्टेटमेंट काय चुकीचे आहे. ठीक आहे. तर ओनली 1 2 3 काय उत्तर येईल. ठीक आहे. तर अशा प्रकारे काय आपण पूर्ण प्रश्नाचं डिटेल अनालिसिस बघितलं. सो पार्ट 1 आणि पार्ट 2 हे दोन्ही आता आपले कव्हर झालेले आहेत. ठीक आहे. सो आज झालेल्या पेपरचे सुद्धा अनालिसिस मी काही वेळात घेऊन येईन. ठीक आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, मित्रांपर्यंत शेअर करा, आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.